श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाचे जपधाने, अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती, कामना धरोनी चित्ती. बहुत लोक दर्शना येती, अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैश्यादिक, शूद्र आणि अनामिक. पारसी यवन भाविक, दर्शना येती धावोनी. यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी, फकीर संन्यासी येती पै. किती वर्णामे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठ धाम, प्रत्यक्ष भासू लागले. असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत. आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक, त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक, तिच्या हस्ते होतसे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती करार स्वामी चरणी. तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लोभपूर्ण, आनंदले तियेचे मन. म्हणे मी तुके करीन, 2 सहस्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी, इतुके कार्य जरी करसी, तरी 10 सहस्र रुपयासी देईन, सत्यवचन हे. बाई विस्मित झाली अंतरी, ती म्हणे हे सत्य जरी. तरी उदक घेऊनी करी, संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करती, बाई आनंदली चित्ती. म्हणे मी प्रार्थुनिया स्वामी प्रती, कार्य आपुले करीन. बाई स्वामीसी बोले वचन, हे गृहस्थ थोर कुलीन. परिपूर्व कर्मे या लागून, ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करुनी, मुक्त करावे व्याधीपासुनी. ऐसे ऐकता वरदानी, समर्थ तेथुनी उठले. यवन स्मशानभूमीत आले यतिराज त्वरित. एका नूतन खांचेत निजले छाटी टाकोनी. सेवे करी शंकररावासी, म्हणती लीला करुनी ऐशी. चुकविले तुमच्या मरणासी, निश्चय मानसी धरावा. शंकररावे तया दिवशी, खाना दिदला फकीरासी. आणि शेखनूर दर्यासी, एक कफन चढविली. मग काही दिवस लोटत, स्वामी राज आज्ञाप्रीत. बारीक वाटुनी निंबपत्र, 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध, तेने जाईल ब्रह्मसंबंध. झाल्या स्वामी राजवैद्य, व्याधी पळे आपणची. प्रकृतीसी आराम पडला, राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला, ब्रह्मसंबंध सोडिले. मग पुन्हा आनंदेसी, दर्शना आले अक्कलकोटासी. घेऊनी स्वामी दर्शनासी, आनंद जाहले. म्हणती व्याधी गेल्यानंतर, रुपये देईन 10 सहस्र. ऐसा केला निर्धार, त्याचे काय करावे. महाराज आज्ञाप्रीती, गावाबाहेर आहे मारुती. तेथे चुने गच्ची निश्चिती, मठ तुम्ही बांधावा. एशिया एकांतस्थानी, राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामी चरणी, कारभारी करिताती. सर्वांतून मुते तेथेची, मठ बांधिला चुने गच्ची. कीर्ती शंकररावांची अजरामर जाहली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत भाविक भक्त नमोध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य, म्हणून पावलो नरजन्म. यांचे सार्थक उत्तम, करणे उचित आपणा. ऐसा मनी करुणी विचार, आरंभिले स्वामी चरित्र. ते शेवटासी नेणार, स्वामी समर्थ आरती असती पै. हावेरी नामक ग्रामी, यजुर्वेदी गृहस्थाश्रमी. बाळाप्पा नामे द्विज कोणी, राहत होते आनंदी. संपत्ती आणि संतती, अनुकूल सर्व तयाप्रती. सावकारी सराफी करीती, जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षांचे वय झाले, संसारात उबगले. सद्गुरु सेवेची दिवस आले, मती पालटली तयांची. जरी संसारी वर्तती, तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणाप्रती, कोठे आता भेटेल. पंचपक्वान्ने सुवर्ण ताटी, भरोनी आपणा पुढे येती. पाहून या स्वप्नी ऐशा गोष्टी, उल्हासले मानस. तत्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार. मायापाश दळतर, विवेकशस्त्रे तोडावा. सोलापुरी काम आम्हासी, ऐसे सांगुनी सर्वत्रांसी. निघाले सद्गुरु शोधासी, घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत.
जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तैसाची. परितया नाही संतती मनोनिया उद्गीत चित्ती. मग शिवाराधना करीती कामना चित्ती धरोनी. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देती तयासी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. ऐकून या वरासी आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोषली. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान ठेविले तया लागून. शुक्लपक्षीय शशी समान बाळ वाढू लागले. पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण. निघंटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगोरी. चिदंबर तया अवसरी पूजेला की आणिले. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजाशी प्राण येऊनी तत्वता. चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान. ऐशा लीला अपार दाखविते चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर जगद्गुरुरार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी. तूप गेले सरोनी दीक्षितांते समजले. जले भरले होते घट्ट तयासी लाविता अमृतहस्त. ते घृत झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजन. तेव्हा पुढे शहरामाजी पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त्य दाद त्यांची लागेना. तयांनी केले हे एकोनी मुरगोडी आले धावोनी. म्हणती दक्षतांशी सांगून दादा आपुली लावावी. रावबाजीसी वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेन. मग दीक्षितांशी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला. परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती तया वेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर जाईल राज्यलक्ष्मी सर्व. वचनी ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे. सिद्धवाक्य सत्य झाले रावबाजींचे राज्य गेले. ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्यांते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त. मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जानोनी. तेथे ऐकला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ. भक्तजन तारणार्थ यती रूपे प्रगटले. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त दशमोध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ.